BNS म्हणजे की भारतीय न्याय संहिता लागू झाल्यापासून या कलमामध्ये काही बदल केलेला आहे का? काही नवीन तरतूद त्याच्यामध्ये काही समाविष्ट केली आहे का? तर हो मित्रांनो, भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 82 मध्ये उपकलम 2 हा नवीन ऍड करण्यात आलेला आहे, नवीन सांगितलेला आहे. आणि उपकलम 2 मध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा दुसरा विवाह करत असताना एखादा व्यक्ती, पती असेल, पत्नी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, ज्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह करतोय त्या व्यक्तीपासून त्याचा पूर्वीचा विवाह हा आणखीन संपुष्टात आलेला नाही ही माहिती लपवतोय कन्सिलमेंट ऑफ प्रिव्हियस मॅरेज. थोडक्यात की पूर्वीच्या लग्नाचा तो इथं माहिती देत नाही, हे अस्तित्वात आज रोजी पण आहे ही माहिती लपवून हा दुसरा विवाह केला जातो. दुसरा विवाह करणारी ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल. अशा प्रकारचा जर गुन्हा झालेला असेल दुसरं लग्न करताना, तर या गुन्ह्यासाठी 10 वर्षाची